मित्रांनो नमस्कार. आजचा सेशन एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की परीक्षेला कशा पद्धतीची होक्याब येते या संदर्भात मित्रांनो आपण सगळी चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीच्या होक्याबचे शब्द तर आपण बघत असतो, पण त्याची नेमकी लेवल काय आहे, त्याची काठिण्य पातळी काय आहे आणि ती काठिण्य पातळी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीच्या इडम्स फ्रेजेस, अशा पद्धतीचे सिनोनिम्स अँटोनिम्स किंवा अशा पद्धतीच्या शब्दाची तयारी केली तर आपल्याला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात, हे लक्षात येईल. आणि अशाच पद्धतीची एक बॅच आपणही चालू केलेली आहे. 99 रुपयाची बॅच आहे. त्या बॅचचा सुद्धा मित्रांनो विचार करू शकता. 6 वाजता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 1 वर्षाची त्याला व्हॅलिडिटी आहे. पण परीक्षेला नेमके प्रश्न कसे आलेत, पाठीमागच्या सगळ्या परीक्षा जर बघितल्या, समाजकलांचा पेपर असेल किंवा म्हाडाचा पेपर असेल किंवा BMCचा झालेला पेपर असेल, तर TCS पॅटर्नमध्ये कशा पद्धतीचे होक्याब विचारलेले आहे आणि ते शब्द आपल्याला परिचित आहेत का आणि ते बघितल्यानंतर नेमकं आपल्याला काय वाटतं आणि उत्तरं कशी काढता येऊ शकतात आणि तशा पद्धतीची त्या अनुषंगानं आपण तयारी करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टीची वाहपू आणि चर्चा आपण या सेशनमध्ये करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे बघा. हा प्रश्न आहे TCS पॅटर्न खाली विचारला गेलेला. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. इट रिफ्लेक्ट्स द रायटर्स ॲज ही वॉज व्हेन ही रोट इट नाईव्ह ट्रस्टफुल डॅश फॉर लव्ह अँड फ्रेंडशिप. मित्रांनो, त्यांनी गाळलेली जागा भरायला सांगितलेली आहे. काय उत्तर तुमचं असावं असं तुम्हाला वाटतंय? कमाल. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे वाक्य कळणं रायटरच्या संदर्भात इथं बोलायला चालू केलेलं आहे. राईट, ओके. इट रिफ्लेक्ट्स द रायटर ॲज ही वॉज वेन ही रोट इट नाईव्ह ट्रस्टफुल. म्हणजे इथं तुम्हाला कळतंय की एक सकारात्मक भाव दाखवलेला आहे आणि त्या सकारात्मक भाव दाखवण्यासाठीच तुम्हाला दुसरा शब्द वापरायचा आहे. हेल्दी असा शब्द येईल का? हेल्दी. हेल्दीचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की जो शरीरानं धष्टपुष्ट असतो तो तर येणार नाही. ॲम्बिशियस असं होईल का? डिप्राइव्ड म्हणजे पिचलेला, गंजलेला, अशा पद्धतीनं होईल का? ईगर फॉर लव्ह. ईगर म्हणजे उत्सुक. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे ईगर. म्हणजे असे प्रश्न सोडवत असताना या वाक्याचा अर्थ कळणं ही गरजेची गोष्ट आहे. या वाक्याकडे बघत असताना, ती गाळलेली जागा भरत असताना त्या वाक्याच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागतो आणि अशी वाक्य वाचणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मला एक कळालं, डिप्राइव्ड म्हणजे जो माणूस पिचलेला असतो, गांजलेला असतो, त्याला डिप्राइव्ड म्हणतात. समाजात डिप्राइव्ड सोसायटी असते, डिप्राइव्ड पीपल असतात. तो शब्द वापरला तर हेल्दी तर तुम्हाला माहीत आहे. ओके, धष्टपुष्ट असेल तर त्याला आपण हेल्दी म्हणतो, स्ट्रॉंग म्हणतो. ॲम्बिशियस तर तुम्हाला माहीत आहे. ईगर हा शब्द यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे, तर होकॅबच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला सुटतील. आणि सगळी प्रश्नपत्रिका 50% वेटेज मित्रांनो तुम्हाला दिसतं ते होकॅबच्या संदर्भात दिसतं. असे शब्द आपल्याला येणं ही गरजेची गोष्ट आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन अशाच पद्धतीचा काय आहे बघा. लाईफ इज फुल ऑफ व्हिसिट्यूड. शब्द बघा कसा आहे बघा. ही आहे व्हिसिट्यूड. व्हिसिट्यूड बोथ हाय अँड लोज. मित्रांनो, हाय अँड लोज हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग त्यांनी विचारलंय की या शब्दाला तुम्हाला काय द्यायचं आहे? सिनोनिम द्यायचं आहे. हे सिनोनिम तुम्ही काय देणार आहात? व्हिसिट्यूड शब्द काय आहे बघा. व्हिसिट्यूड. लाईफ इज फुल ऑफ व्हिसिट्यूड बोथ हाईज अँड लोज. स्टॅबिलिटी, मोनोटनी, ॲब्सर्डिटी ऑर व्हेरिएबिलिटी. आता हा शब्द तुम्हाला नवीन आहे, ॲब्सर्डिटी. ॲब्सर्डिटीचा अर्थ आहे मित्रांनो मूर्खपणा. ॲब्सर्डिटी. ॲब्सर्ड पर्सन म्हणजे मूर्ख माणूस. आपल्याला फक्त एकच शब्द माहीत आहे, सिली. ॲब्सर्डिटी, राईट. मोनोटोनी याचा अर्थ आहे एकसुरीपणा, राईट. आता इथं म्हटलंय हाय अँड लोज. आयुष्य म्हणजे चढ उतार असतं. लाईफ इज अ फुल ऑफ, ओके, व्हिसिट्यूड बोथ हाईज अँड लोज. इथं आपल्याला कळतं मित्रांनो व्हेरिएबल हा शब्द गेला असावा, त्याच्यातून हा शब्द येईल, ओके, व्हेरिएबिलिटी. म्हणजे शब्द आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. शब्द वाचता येणं, आणि त्यासाठी मी सांगितलं होतं की शब्द स्प्लिट करता आला पाहिजे. व्हिसिट्यूड, व्हिसिट्यूड हे शब्द तुम्ही वाचून आणि म्हणून बघितले पाहिजेत, तर हे शब्द मित्रांनो तुम्हाला म्हणता येतील. कारण अशा पद्धतीचे शब्द, मला नवीन शब्द कळाला तो म्हणजे ॲब्सर्डिटी. ओके, मोनोटनी हा शब्द पाठीमागच्या सेशनमध्ये घेतला होता. म्हणजे प्रश्न होकॅबचे कसे आहेत बघा.
ही अशा पद्धतीची व्होकॅब आपल्याला बघावी लागेल आणि मग आपले मार्क्स इंग्रजीमध्ये वाढताना दिसतील. त्यासाठी वही आणि पेन, तुम्हाला मी सतत सांगितले, एक वही आणि पेन असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढता येतील. अन्यथा हे असले प्रश्न सुटणारच नाहीत, कारण हे शब्द आपण कधी बघितले नाहीत. ओके, विशिष्ट हा शब्द आपण कधीही बघितलेला नव्हता. नेक्स्ट प्रश्न कसा आहे बघा, प्रश्न वाचून बघा आणि त्यांनी काय म्हटलंय, सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन विच इज द सेम इन मिनिंग टू द वर्ड इन ब्रॅकेटेड गिवन इन द सेंटेन्स बिलो. ओके, सेम इन मिनिंग याचाच अर्थ आहे मित्रांनो, तुम्हाला सिनोनिम द्यायचा आहे. ओके, अँड वी कॅन टॉक अबाउट वेदर वी वॉन्ट टू allocate fewer resources for aged. Yes, allocate वाटणे. Yes, आता यासाठी समानार्थी शब्द पाहिजे तुम्हाला. ओके, अपॉर्शन, स्टॉप, विथहोल्ड का डिसअप्रूव्ह. मित्रांनो, शब्दांकडे बघितल्यानंतर असे शब्द आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि मग तुम्हाला TCS पॅटर्न असेल, MPSCचा पॅटर्न असेल, बँकिंगचा पॅटर्न असेल, कोणताही पॅटर्न तुम्हाला सोपा जाऊ शकतो. मित्रांनो, असे शब्द येणं अपेक्षित आहे. अलोकेट म्हणजे वाटणे आणि अपॉर्शन म्हणजे समान विभागणी करून वाटणे. म्हणजे उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे 1 नंबर. स्टॉप तर येणार नाही, डिसअप्रूव्ह येणार नाही. विथहोल्ड याचा अर्थ आहे मित्रांनो राखीव ठेवणे, विथहोल्ड. म्हणजे शब्द किती महत्त्व. अपॉर्शन हा शब्द आपल्याला माहीतच नाही. अपॉर्शन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये वाटणी करणे, विभागणी करणे, विभागून देणे, वाटून देणे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो. म्हणजे शब्द हे आपल्याला ज्या वेळेला काय वाटेल, शब्द ज्या वेळेला आपल्याला संपत्ती वाटायला लागेल त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं कळायला चालू झालं. हे शब्द आहेत आणि हे सगळे TCS पॅटर्नचे सगळे प्रश्न आहेत, जे प्रश्न आपण कलेक्ट केलेले आहेत, ज्या शब्दांची आपण चर्चा करालोय. असे शब्द येणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पाठीमागचा शब्द मी पुन्हा तुम्हाला दाखवतो बघा. फिसिसिट्यूड काय शब्द आहे, फिसिसिट्यूड, आणि याला म्हटलं जातं व्हेरिएबिलिटी. म्हणजे शब्द मुद्दाम दाखवा लागलोय कारण हे शब्द आपल्याला लक्षात राहणं अपेक्षित आहे. फिसिसिट्यूड शब्द ऐकल्यानंतर तो लक्षात राहील ना, शब्द जर ऐकलाच नाही तर काय लक्षात राहील. म्हणून एक वही, एक पेन घेऊन बसणं खूप गरजेची गोष्ट आहे. दररोज तुम्हाला सेशन्स बघायला मिळतील. लवकरच आपण 10 वाजता लाईव्ह सेशन्सही चालू करायला लागलोय, पण थोडासा आपल्याकडं बोर्डचा इश्यू असल्यामुळे सध्या लाईव्ह सेशन आपण घेत नाही. पण डेली आपल्याला दररोज 10 वाजता लाईव्ह सेशन्ससुद्धा बघायला मिळतील, जे आपण चर्चा करणार. सध्या मी रेकॉर्डेड सगळे सेशन्स तुम्हाला टाकतोय. नेक्स्ट बघा, the room was filled with atmosphere of tranquility. Okay, tranquility and dash, chaos, busy, confusion or silence. Antonym tranquility ला तुम्हाला द्यायचा आहे opposite word tranquility. Yes, identify the antonym for tranquility in the sentence. The room was filled with the atmosphere of tranquility and. Yes, आता tranquility म्हणजे माहीत पाहिजे. तर tranquility या शब्दाचा अर्थ आहे शांतता. Atmosphere, the room was filled with an atmosphere of tranquility. Yes, and मग गोंधळासाठी शब्द काय? इथं जर शांतता असेल, chaos शब्द आहे chaos, कारण त्याने अँटोनिम विचारले. बिझी येणार नाही, कन्फ्युजन येणार नाही, सायलेन्स येणार नाही. chaosचा अर्थ आहे मित्रांनो गोंधळ. म्हणजे शब्द आपल्याला माहिती असतात, पण अशा वेळेला त्या शब्दांकडे बघत असताना आपण ते जर व्यवस्थित बघितले तर उत्तरं काढता येतील. मित्रांनो, हे सगळे प्रश्न TCSला विचारले गेलेले आहेत, परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहे. त्यामुळे पुढच्या तयारीची जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर पुन्हा सांगतो, अशा शब्दांची तयारी करा जे शब्द विचारल्यानंतर तुम्हाला ते शब्द येतील. आणि त्यासाठी मित्रांनो सांगालोय की आपली जी 99 रुपयाची बॅच आहे त्याच्यामध्ये या सगळ्याची चर्चा आपण करायला लागलोय. चूज द ऑप्शन विच इज द अँटोनिम ऑफ द वर्ड quarrels in the sentence given below. His quarrels complaints annoyed everyone in the office. Okay, winning, okay, grumbling, okay, contagious or cheerful. Yes, काय सांगाल याचं उत्तर? Winning, yes. Yes. Quarrelsome किंवा quarrelous याचा अर्थ quarrelous म्हणजे किरकिर करणार. Quarrelous complaints, his quarrelous complaints
अनॉइड एव्हरीवन इन द ऑफिस. त्याच्या झिकझिक करण्याची जी त्याची जी वृत्ती होती, ओके, कुरकुर करण्याची त्याची जी काय वृत्ती होती, त्या वृत्तीमुळे प्रत्येकाला त्याचा राग येत होता. अनॉय म्हणजे राग येणे, राईट. आता बघा, क्वारलस कंप्लेंट्स, क्वारलवरून शब्द आहे, क्वारलस कंप्लेंट्स, राग येण्यासारख्या कंप्लेंट्स होत्या. कुरकुर करणारी याचाच अर्थ आहे मित्रांनो ग्रंबलिंग. ग्रंबल याचा अर्थ आहे कुरकुर करणे, ग्रंबलिंग म्हणतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. असे शब्द विचारले जातील तर उत्तरं मित्रांनो अगदी सहज पद्धतीनं तुम्हाला काढता येतील. जर ग्रंबल हा शब्द आहे मित्रांनो कुरकुर करणे, ओके, नाराजी व्यक्त करणे, आणि त्याला शब्द आहे बघा क्वारलस कंप्लेंट्स, क्वारलस कंप्लेंट. अनॉइड एव्हरीवन इन द ऑफिस, प्रत्येकाला त्याचा राग येत होता कारण या क्वारलस कंप्लेंट्स होत्या, राग येणाऱ्या कंप्लेंट्स होत्या. अशा पद्धतीनं क्वारलवरून तो शब्द आहे, त्याच्यातून शब्द तयार केला मित्रांनो. क्वारलस हे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे हे बाजू तुम्हाला कळाली पाहिजे. क्वारल माहीत आहे पण क्वारलवरून क्वारलस हा शब्द माहीत नाही, क्वारलिंग माहीत आहे. म्हणजे या गोष्टी कळणं. क्वारलसम असंही शब्द येतो, क्वारलसम नेचर, क्वारलसम तेही ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला शब्दाकडं बघत एक शब्द बघत असताना नुसताच शब्द बघायला नको, त्याचं स्पेलिंग बघायला पाहिजे. QUERULOUS लस LOUS हे स्पेलिंगसुद्धा बघायला पाहिजे, कारण स्पेलिंगवरचे प्रश्न आपले चुकतात. मध्यंतरी एक कालच व्हिडिओ एक पोस्ट केला होता स्पेलिंगच्या संदर्भात, शब्द स्प्लिट कसा करावा. कित्येक गोष्टी मित्रांनो इंग्रजीतल्या अशा सगळ्या शिकण्यासारख्या आहेत. नॉलेज बेस्ड जर आपल्याला काही पाहिजे असेल तर मित्रांनो हे नॉलेज बेस्ड अशा पद्धतीनं आपल्याला शिकावं लागेल, तरच आपल्याला इंग्रजीमध्ये चांगले नंबर्स मिळू शकतात. यस, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. सी दिस. व्होकॅबचं किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळे प्रश्न मित्रांनो आलेले प्रश्न आहेत. इलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन विच इज सेम इन मिनिंग. आता सेम इन मिनिंग तुम्हाला विचारलेलं आहे. टू द वर्ड इन द ब्रॅकेट्स गिवन इन द सेंटेन्स बिलो. दॅट ईक सम विंडो यू कांट ओपन बिकॉज इट हॅज अ रिप्ड स्क्रीन. काय उत्तर देणार? सेम इन मिनिंग आणि ईक सम, त्रासदायक. ईक समचा अर्थ आहे त्रासदायक. ईक सम, ॲप्लिकेबल, ॲक्सेसिबल, हेल्पफुल. यस, त्याने सेम इन मिनिंग विचारले. त्रासदायक, ती बघा शब्द कसा आहे, इर्क हा शब्द आहे, मूळ शब्द आहे इर्क, ओके, त्याच्यातून हे शब्द तयार केला ईक सम, राईट. दॅट त्रासदायक जी गोष्ट असते तिला म्हटलं जातं ईक सम. चीड आणणारी गोष्ट असते तिला म्हटलं जातं इर्क. इर्क म्हणजे राग आणणे, चीड आणणे, इर्क, IRK. शब्द किती नवीन आहेत बघा. या शब्दांवर मित्रांनो आपल्याला फोकस करावा लागेल. आणि दे आस्क यू द क्वेश्चन रिगार्डिंग द ॲप्लिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड. If you fail to understand the meaning of the statement, definitely you will definitely not able to give the answer of the question on the screen. So you are to have the rigorous practice for all such things. Rigorous practice. Then only you can answer all such questions. You must know the meaning of the sentence. You must know the spelling of the sentence. You must know the meaning of that whole sentence. Then only you can derive the meaning of that particular word, and then you can definitely give the synonym and the antonym from the list given below. दॅट इज पॉसिबल वेन यू स्टडी. ही गोष्ट जेव्हा तुम्ही अभ्यासात घेता त्यावेळा त्याची उत्तरं येतील. ओके, आता बघा, ॲप्लिकेबल समानार्थी होईल हे नाही होणार, ॲक्सेसेबल नाही होणार, ओके, हेल्पफुल नाही होणार, राग आणणारी गोष्ट आहे दॅट, ओके, दॅट इज ॲग्रेवेटिंग, वाढवणारी गोष्ट ॲग्रेवेटिंग. म्हणजे शब्दाकडं बघत असताना मित्रांनो असे शब्द आपण शिकत जाणं, असे शब्द आपण बघत जाणं की जे शब्द आपल्याला परीक्षेला येतात त्याची चर्चा होणं गरजेची गोष्ट आहे. पुढं बघा काय म्हटलेलं आहे. द मॅरेथॉन रनर्स एक्झिबिटेड इनक्रेडिबल स्टॅमिना, ओके, कम्प्लिटिंग द रेस विथ एनर्जी टू स्पेअर. हाईट, ॲबिलिटी, एन्ड्युरन्स ऑर स्पीड. ओके, स्टॅमिनाला त्यांनी शब्द विचारलेला आहे आणि तो विचारलेला आहे द मिनिंग ऑफ द ब्रॅकेटेड वर्ड. म्हणजे मिनिंग म्हणजे याचं मिनिंग सांगायचं म्हणजे समानार्थी. ओके, हाईट इज देअर, एन्ड्युरन्स इज देअर, ॲबिलिटी इज देअर अँड स्पीड इज देअर. काय करणार आहात असे शब्द आल्यानंतर, कारण हा शब्दच आपल्याला माहिती नसतो. एन्ड्युरन्स याचा अर्थ आहे सहनशीलता, सहनशीलता. यस, एन्ड्युरन्स इज देअर, सहनशीलता. ओके, आता स्टॅमिना म्हणजे काय, तर स्टॅमिना म्हणजे ताकद, ॲबिलिटी. सो दी थिंग इज दॅट सेकंड वन इज ॲब्सोल्युटली करेक्ट.
प्रश्न सगळे विचारले गेलेले आहेत मित्रांनो. असे प्रश्न येणं अपेक्षित आहे. अशा प्रश्नांविषयी आपण चर्चा करणं अपेक्षित आहे. असेच परीक्षेत प्रश्न दिसतील ज्यावेळा अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढत असताना आपल्याला त्या शब्दाविषयी पूर्ण नॉलेज असेल तर उत्तर देता येणं शक्य जाणार आहे. येस, नेक्स्ट सी दिस. द डिटेक्टिव्ह meticulously collected evidence in seeing no detail was overlooked the investigation. Annoyingly, abundance, beautifully or hastily. meticulously ला शब्द विचारलेला आहे आणि तो पण विचारलेला आहे अँटोनिम. meticulously. Yes, the detective meticulously collected evidence ensuring no detail was overlooked. ओव्हरलुक हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. ओव्हरलुक, एखाद्या गोष्टीला ओव्हरलुक केलं जातं त्यावेळा त्या गोष्टीच्या डिटेलमध्ये गेलं जात नाही, त्यावेळा त्याला ओव्हरलुक म्हणतात. ओव्हरलुक्ड द इन्व्हेस्टिगेशन. मेटॅक्युलसलीचा अर्थ आहे खूप जाणीवपूर्वक एखादी गोष्ट, खूप काळजीपूर्वक एखादी गोष्ट करणे. मेटॅक्युलसली, बारकाईनं एखाद्या गोष्टीत लक्ष घालणे, त्याला म्हटलं जातं मेटॅक्युलसली. आणि मग गडबडीनं असेल तर त्याला शब्द आहे मित्रांनो हेस्टिली. बघा, द डिटेक्टिव्ह मेटॅक्युलसली कलेक्टेड एव्हिडन्स म्हणजे खूप जाणीवपूर्वक, खूप काळजीपूर्वक अशा पद्धतीनं जी गोष्ट केली जाते त्यावेळा मेटॅक्युलसली. वी आर प्रिपेरिंग फॉर द व्होकॅब्युलरी मेटॅक्युलसली. वी आर प्रिपेरिंग मेटॅक्युलसली याचा अर्थ आपण जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक ती तयारी करायला लागलोय. मेटॅक्युलसलीचा अर्थ तसा निघतो. असे शब्द आपल्याला माहीत पाहिजे. मग त्याला समानार्थी शब्द येईल केअरफुली. म्हणजे शब्द आपल्याला माहिती असणं, शब्दांकडे बघणं. आणि असे सेशन सहसा कोण अटेंड करत नाही बरं. मी तुम्हाला अजूनही सांगतो, नॉट ओनली बट ऑल्सो रिमूव्ह टू असले सेशन्स पोरं अटेंड करतात. परीक्षेला असले सेशन्स अटेंड केले पाहिजेत. पण सध्याचा पॅटर्न हा आहे, होक्याब असे विचारले जाते आणि मग पोरं तिथं गोंधळतात, काही उपयोग होत नाही. तेच प्रश्न घेतले जातात आणि त्याच प्रश्नांची रिव्हिजन केली जाते आणि आपल्याला वाटतं की इंग्रजी यायला लागलं. होकॅब सेक्शन जर स्ट्रॉंग करायचं असेल तर मित्रांनो अशा पद्धतीच्या शब्दांची चर्चा ही तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल आणि अशाच पद्धतीचे शब्द आपण तयारी करणार आहोत. हेस्टिली हे याचं उत्तर येईल. अबंडन्स म्हणजे पुष्कळ होईल. ब्युटिफुली तर माहीत आहे. अनॉईंग मगाशी शब्द घेतला होता. अनॉईंगली म्हणजे राग येणे. अनॉईंगली, यस, ते ॲडवर्ब या ठिकाणी काम करायला लागलं. यस, या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे येणार आहे ते म्हणजे हेस्टिली. नेक्स्ट. Yes, every question for service to buy or a service to acquire is answered patiently. Opposite in meaning, acquire la, opposite. Promote, dispose, amass or achieve. Every question for services to buy or service to acquire is answered patiently. Acquire. यस, काय कराल? ॲक्वायरचा अर्थ माहिती पाहिजे. ॲक्वायर म्हणजे गोळा करणे, राईट. ओके. एव्हरी क्वेश्चन फॉर सर्व्हिसेस टू बाय ऑर ॲडवाईस टू ॲक्वायर इज, हे इज कुणासाठी आलेलं आहे मित्रांनो? हे ॲक्वायरसाठी आलं आणि एव्हरी क्वेश्चन फॉर, ओके, ह्या एव्हरी क्वेश्चनसाठी हे इज आलं आहे. हा त्याचा करता आहे. ह्या इजचा करता कोण आहे? ह्या इजचा करता आहे. एव्हरी क्वेश्चन इज आन्सर्ड पेशंटली, हे इज ह्या एव्हरी क्वेश्चनसाठी आलं आहे. हे सुद्धा बघणं गरजेची गोष्ट आहे. वाक्य ॲनालाइज व्यवस्थित करता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. कोण कुणासाठी कसं आहे, प्रोनाउन कुठं आहे, क्रियापद कुठं आहे, वाक्याचा करता कुठं आहे, या गोष्टी आपल्याला डिटेक्ट करता आल्या पाहिजेत. तर मग एररचे प्रश्न आपल्याला सुटतील. म्हणून मी सतत सांगतोय की सेशन अटेंड करत असताना मी ज्या बारीक सारीक गोष्टी ज्या तुमच्याशी नजरेत आणून द्यायला लागलोय त्या बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. फक्त शब्दाकडे बघून ॲक्वायर, ओके, गोळा करणे, राईट, ॲक्वायर. आणि त्याने विचारले अपोजिट, ओके, मग काय येईल? तर अपोजिट येईल डिस्पोज, काय करणे. आमास म्हणजे सुद्धा गोळा करणे, ओके. अचीव म्हणजे सुद्धा मिळवणे. प्रोमोट म्हणजे पुढं ढकलणे. पण हे सगळेच शब्द येणार नाही. डिस्पोज, ॲक्वायरला विरुद्धार्थी शब्द आला डिस्पोज. सो दॅट इज वाय अपोजिट इन मिनिंग त्याने विचारलंय, डिस्पोज हा शब्द येईल. म्हणजे साधे प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांचा आपल्याला काय झाला पाहिजे? सराव. जोपर्यंत अशा प्रश्नांचा सराव होत नाही तोपर्यंत मित्रांनो उत्तरं येणं शक्य नाही. म्हणून अशा शब्दांची आपण तयारी करा. मित्रांनो मुद्दाम सांगायला लागलोय, फक्त 99 रुपयाला बॅच आहे, फक्त 99 रुपयाला. आणि हे सगळी तयारी करून घेतली जाणार आहे.
2.5 महिने आपली बॅच चालणार आहे. 2.5 महिने लक्षात घ्या. राईट. ग्रामर, व्होकॅब, कॉम्प्रिहेन्शन जे शब्द दाखवले त्या सगळ्या शब्दांची चर्चा त्या ठिकाणी लाईव्ह चालू आहे. सेशन्स चालू झालेले आहेत. लक्षात आलं. 4 दिवस झाली बॅच चालू झालेली आहे. तुम्ही त्या बॅचचा विचार करू शकता. 99 रुपयामध्ये. आता काही लोकांना शंका आहे, ते गुरुजी 99 रुपयामध्ये एवढं सगळं शिकवेल का? 100%. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या चाललेत. 99 रुपयामध्ये बॅच चालू आहे. अगदी बेसिक टू ॲडव्हान्स आहे. लक्षात घ्या. त्यामुळे या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. जर अशा पद्धतीच्या शब्दांची तयारी करायची असेल, दररोज 6 वाजता लाईव्ह बॅच आहे. आपलं ॲप आहे AK फाउंडेशन. त्या ॲप डाउनलोड करा आणि ह्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला येत असेल सगळे शब्द, असं गृहीत धरूया की तुम्हाला सगळे शब्द येत आहेत आणि यू आर व्हेरी हुशार, तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्या मित्रांनासुद्धा अशा पद्धतीनं सांगू शकता की इंग्रजी फक्त 99 रुपयामध्ये शिकवणारा माणूस मार्केटमध्ये उपलब्ध आहे. थँक्यू. नेक्स्ट. पुढं बघा. सिलेक्ट द ऑप्शन रिलेटेड टू द थर्ड वर्ड इन द सेम वे ॲज द सेकंड वर्ड इज रिलेटेड टू द फर्स्ट वर्ड. व्हेरी सिम्पल. क्लॉक, टाईम. कंपास काय दाखवेल? यस, कंपास काय दाखवेल? साधा प्रश्न आहे. इंग्रजीत असेही प्रश्न विचारले गेले. क्लॉक काय दाखवतं? टाईम. आता कंपास म्हणजे माहीत पाहिजे. आपल्याला वाटतं शाळेतला कंपास. कंपासचा अर्थ आहे निडल, सुई, सुई. ओके. होका यंत्रामध्ये जे असतं त्याला आणि ते काय दाखवतं? ते दाखवतं डायरेक्शन. काय दाखवतं? ते डायरेक्शन दाखवतं. म्हणजे या गोष्टी मित्रांनो कळाल्या. साधा साधा प्रश्न होता. स्पीड नाही, हे नाही, तुम्हाला यायला पाहिजे डायरेक्शन. So these are the common questions and very simple questions you can answer very easily. If you have common sense, definitely you can answer the question just in 10 seconds. It is possible for you. Yes. Next question for you on the screen is this. She was tall, strong, formed, and she had grace and charm and dash, a quick wit. Now, perfectly, yes, entirely, weakly, or roundly. Yes. What would be the correct option? She was tall, strong, formed, and she had grace, charm, and dash. Wit. What is meaning of wit? The meaning of wit is talent. बुद्धिमत्ता. ओके. म्हणजे बुद्धिमत्ता जर असेल तर तो माणूस परफेक्टली, यस, यस, एंटायरली, ओके, राऊंडली और वीकली. मित्रांनो उत्तर पाहिजे परफेक्टली. इथं उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे परफेक्टली घ्यायचं आहे. राईट. हे का मी बोलायला लागलो? कारण ते बुद्धिमत्तेशी संबंधित आहे, विटशी संबंधित आहे. त्यामुळे या ठिकाणी परफेक्टली, क्विक विट. राईट. म्हणजे अशा पद्धतीनं आपण उत्तरं काढू शकतो की जर मला ते शब्द व्यवस्थित माहिती असतील. शी वॉज टॉल, स्ट्रॉंग, फॉर्म्ड, अँड शी हॅड ग्रेस अँड चार्म अँड डॅश अ क्विक विट. दॅट मीन्स परफेक्टली अ क्विक विट. म्हणजे ती परफेक्टली बुद्धीचा वापर करून उत्तर देऊ शकत होती, असा त्याचा अर्थ होतो. सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द अपोजिट which is the same in meaning to the word in the bracket given. Right. Their physical presence speaks to our aesthetic biases and nonchalant insults. काय शब्द आहे बघा. nonchalant. Yes. काही सुचतंय का बघा? Yes. Select the word from the option which is the same in meaning to the word bracketed given in the sentence below. Same in meaning. अबाधित जी गोष्ट असते, ज्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही, त्याला म्हटलं जातं मित्रांनो बघा. द फिजिकल प्रेझेन्स स्पीक्स टू आवर एस्थेटिक बायसेस अँड नॉन चॅलेंट इन्सल्ट्स. ओके. याचाच अर्थ मित्रांनो इंटरेस्टेड हे त्याचं उत्तर येणार आहे. कारण ज्या वेळेला एखादी गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला जातो तीच गोष्ट मित्रांनो अबाधित असते. अशा पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. देअर फिजिकल प्रेझेन्स स्पीक्स टू आवर एस्थेटिक बायसेस अँड नॉन चॅलेंट. शब्दाचं स्पेलिंग कुठं मित्रांनो बरोबर आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. आता हे शब्द बघा काय आहे, ॲक्विजिशन. तर ॲक्विजिशनच्या बाबतीत तुम्हाला विचार करायचा आहे की काय बरोबर असावं. ॲक्विजिशन झेड येते का त्याच्यात? नाही. ॲक्विजिशन बघा ACQUI, QUI लागतं. ACQUI. जिशन SI. ओके. आणि TION. म्हणजे एक डबल क्यू येत नाही. काय येत नाही? डबल क्यू येत नाही. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक? जिशन. यस. म्हणजे ACQU
ISITION हे स्पेलिंग मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तरं काढता आले पाहिजेत. ॲक्विजिशन यस हे आणि हे सारखंच देते ACQUI SITION यासाठी दोन्हीपैकी एक कुठलंही लिहिलं तरी चालेल. ॲक्विजिशनचं स्पेलिंग आहे ते थोडंसं प्रिंटिंग मिस्टेकमुळं थोडंसं या ठिकाणी हेही बरोबर आहे. ACQUI यस ॲक्विजिशन यस हे किंवा ते ॲक्विजिशनचं स्पेलिंग 3 किंवा 2 नंबर अगदी बरोबर आहे. ॲक्विजिशन राईट ॲक्वायर करण्यावरून शब्द आहे. नाव गो फॉर these टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आर देअर. काय प्रश्न आहे पहिल्यांदा समजून घ्या. रॅन्डम आपण सगळं बघत असतो. बघा वाचून तुम्हाला कळतंय का. बेस्ड ऑन द सिच्युएशन गिवन बिलो जी काय सिच्युएशन खाली दिलेली आहे त्याला अनुसरून आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल इडम फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो टू रिप्लेस द सिच्युएशन. म्हणजे ही सिच्युएशन काय आहे हे बघायचं आहे. राईट ही सिच्युएशन हे समजून घ्यायचं आहे आणि त्याला अनुसरून मग तुम्ही कोणती इडम वापरू शकता ते बघायचं आहे. म्हणजे हे कळालं पाहिजे तर हे उत्तर येईल. TCS पॅटर्न आय एम शोईंग यू द TCS पॅटर्न नथिंग एल्स. TCS पॅटर्न तलाठीची तयारी करताय वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करताय. दिस इज द राईट वे टू लर्न. राईट गो फॉर दिस वन. वेन द टीम अपोज्ड अ रिव्हॉल्युशनरी आयडिया फॉर अ न्यू प्रोजेक्ट जेम्स the team leader was skeptical and demanded concrete evidence and proof before supporting the concept. वाक्य काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. When the team proposed a revolutionary idea, टीमनं ज्या वेळेला एखादी अशी रिव्हॉल्युशनरी आयडिया सुचवली फॉर अ न्यू प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्ट करता जेम्स हा जो माणूस आहे त्याचं म्हणणं असं आहे द टीम लीडर वॉज सेप्टिकल अँड डिमांडेड. हा जो जेम्स जो आहे जो टीम लीडर आहे द टीम लीडर वॉज सेप्टिकल अँड डिमांडेड कॉन्क्रीट इव्हिडन्स. त्याला म्हणजे त्याला जे काय रिव्हॉल्युशनरी आयडिया सुचवली त्याला यानं अपोज केलेला आहे. तो म्हणतो की मला इव्हिडन्स द्या काहीतरी तुम्ही जे म्हणता त्याला इव्हिडन्स द्या. राईट अँड प्रूफ बिफोर सपोर्टिंग द कॉन्सेप्ट. म्हणजे ज्यावेळा टीमनं त्या जेम्सला काही सांगितलं बघा समजून घ्या. टीमनं त्या जेम्सला ज्यावेळा काही सांगितलं त्यावेळा तो जेम्स नावाचा व्यक्ती जो टीम लीडर आहे तो म्हणतो की बाबा हे जे काय तुम्ही म्हणताय त्याला मला स्ट्रॉंग प्रूफ द्या तर ही गोष्ट आपण अंमलात आणू असं या कुणाचं म्हणणं आहे जेम्सचं. आणि यासाठी तुम्हाला एक इडम द्यायची आहे. राईट सिच्युएशन बेस्ड कळालं काय आहे सिच्युएशन बेस्ड काय असतं. बघा परत एकदा. वेन द टीम प्रपोज्ड अ रिव्हॉल्युशनरी आयडिया क्रांतिकारक एखादी आयडिया सुचवली फॉर अ न्यू प्रोजेक्ट नवीन प्रोजेक्ट करता जेम्स द टीम लीडर नाउन इन अपोजिशनचा कॉन्सेप्ट कळतंय का. नाउन इन जेम्स जो टीम लीडर आहे तो असं म्हणतो तो सेप्टिकल अँड डिमांडेड वॉज सेप्टिकल. ओके विचित्र विचाराचा माणूस जेम्स सेप्टिकल माणूस असतो. अँड डिमांडेड कॉन्क्रीट इव्हिडन्स त्यासाठी कॉन्क्रीट इव्हिडन्स पाहिजे सॉलिड इव्हिडन्स पाहिजे तर मी ते मान्य करतो असं कोण म्हणतो जेम्स. आणि यासाठी तुम्हाला इडम द्यायची आहे. अ पेनी सेव्ड ए पेनी गेन अर्न होईल का नाही. थोडा थोडा पैसा साठवला की आपल्याला फायदा होतो. अ पेनी सेव्ड अ पेनी गेन अर्न म्हणजे तुम्ही वाचवलं पाहिजे. पैसे मिळवायचीच गरज नाही तर पैसे वाचवणं हे सुद्धा पैसा मिळवण्या इतकंच महत्त्वाचं आहे. कळतं का तुम्हाला. यस त्या म्हणीचा अर्थ इथं लागू होतो का नाही. अ लिओपार्ड कांट चेंज स्पॉट्स. ओके लिओपार्ड ओके लिओपार्ड माहीत आहे तुम्हाला चित्ता त्याच्यावर स्पॉट्स असतात ते बदलू शकत नाहीत असं होईल का. डाउटिंग थॉमस क्या बात. जो माणूस सतत प्रत्येक गोष्टीवर शंका घेत राहतो त्याला म्हटलं जातं डाउटिंग थॉमस. आणि मित्रांनो ही इडम बरोबर आहे. डाउटिंग थॉमस म्हणतात त्याला डाउटिंग थॉमस. प्रत्येक गोष्टीवर शंका घेणाऱ्या माणसाला काय म्हणावं. हा माणूस शंका घ्यायला लागलाय ना इथं हा आहे डाउटिंग थॉमस. याला म्हणतात शिकणं ह्याला म्हणतात इंग्रजी येणं. म्हणजे हे वाचायला पाहिजे आणि हे यायला पाहिजे अशा पद्धतीचं इंग्रजी अपेक्षित आहे हे तुमच्या लक्षात आणून द्यायला लागलोय. लक्षात घ्या. यस द टीम लीडर एनकरेज्ड एव्हरीवन. तेच तसाच बेस्ड ऑन द सिच्युएशन गिवन बिलो आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल इडम. ओके पूर्वीच्या काळी काय व्हायचं इडम द्यायचे आणि अर्थ विचारायचे. आता तसं नाही करत. आता वेगळाच प्रश्न आला. आता सिच्युएशन देतात आणि त्या सिच्युएशनला इडम सांगा म्हणतात. मग सिच्युएशन काय ती इंग्रजीतली कळाय नको. यू गॉट माय पॉईंट. सिच्युएशन कळाली तर उत्तर द्याल ना नाहीतर काय उत्तर द्याल. राईट द टीम लीडर एनकरेज्ड एव्हरीवन टू कंट्रीब्यूट देअर आयडियाज फ्रीली ड्युरिंग द ओके ब्रेन स्टॉर्मिंग सेशन. ओके म्हणजे त्यानं जो टीम लीडर आहे तो प्रत्येकाला एनकरेज केलेला आहे प्रोत्साहित केलेला आहे एव्हरीवन टू कॉन्ट्रीब्यूट देअर आयडियाज. म्हणजे
प्रत्येकानं आपापली आयडिया द्यावी यासाठी त्या टीम लिडरनं प्रोत्साहित केलेलं आहे प्रत्येकाला आणि सांगितलेलं आहे फ्रीली ड्युरिंग द ब्रेन स्ट्रॉमिंग सेशन, जे काय सेशन झालेलं होतं त्यामध्ये. आता याला तुम्हाला एक इडम द्यायचं आहे, काय? स्पिल द बीन्स, पुट वन्स थिंकिंग कॅप ऑन, का कीप वन्स नोज टू द ग्राइंडस्टोन, अडचणीत आणणे, याचा अर्थ आहे अडचणीत आणणे. पुट ऑल वन्स एग्स इन वन बास्केट, ओके, रिस्क घेणे, राईट. एकाच बास्केटमध्ये अंडी ठेवणे म्हणजे रिस्क, एकदा काहीतरी पडलं तर ते सगळी फुटून जाणार, राईट. आता बघा थिंकिंग काय आहे, थिंकिंगला वाव दिलेला आहे. पुट वन्स थिंकिंग कॅप ऑन म्हणजे एखाद्या माणसाला विचार करायला प्रवृत्त करणे, एखाद्या माणसाला विचार करायला प्रोत्साहित करणे, असा त्याचा अर्थ होतो. पुट वन्स थिंकिंग कॅप ऑन. क्या बात. हे असं इंग्रजी विचारल्यावर काय करणार आहात? म्हणून सांगतोय की आपल्याला व्होकॅबकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल, जाणीवपूर्वक एक शिकावं लागेल. बघा आता या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, ओके, चूज द ऑप्शन विच इज अ अँटोनिम, अपोजिट antonym of the word interpret in the sentence given below. The intrepid explorer ventured into the uncharted jungle. Intrepid explorer, adventurous, fearful, veteran or mature. Intrepid जंगलात ventured into the uncharted jungle. आता हा तुम्हाला कळाला पाहिजे. अनचार्टर्ड जंगल म्हणजे अननोन आहे आणि हा मग काय असणार आहे सांगा. काय विचारलं? अँटोनिम. अँटोनिम जर पाहिजे असेल तर अँटोनिम मित्रांनो येणार आहे ते म्हणजे फिअरफुल, राईट. वेटरन येणार नाही, ॲडव्हेंचरस येणार नाही, ओके, मॅच्युअर येणार नाही, तर या ठिकाणी फिअरफुल, कारण तिथे विचारलेलं आहे अँटोनिम. म्हणजे लक्षात घ्या की मला हे व्हेंचर्ड, अंगावर एखादी जोखीम स्वीकारणे, व्हेंचर्ड, जोखीम स्वीकारणे, व्हेंचर्ड, तो शब्द वापरला जातो. म्हणजे मला ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी कळतात त्याच वेळेला मी अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीचं इंग्लिश आणि अशा पद्धतीच्या परीक्षेच्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल, फक्त 99 रुपयेमध्ये बॅच उपलब्ध आहे. तुम्ही या बॅचचा विचार करू शकता. थँक्यू व्हेरी मच.